या व्हिडिओमध्ये आपण वाक्यात have किंवा to have चा वापर कसं करायचं याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. How to use to have or to have in sentences. वाक्यात to have किंवा to have चा वापर करण्या अगोदर to have किंवा to have म्हणजे काय हे जाणून घेऊया. To have किंवा to have याचा अर्थ होते च्या जवळ असणे किंवा च्या मालकीचा असणे. एखादी गोष्ट आपल्या मालकीची असेल तेव्हा आपण वाक्यामध्ये ते सांगताना have किंवा have चा वापर करत असतो. जसा माझ्याजवळ कार आहे असं जर सांगायचं असेल तर इंग्रजीमध्ये आपण त्याला I have a car असं बोलू शकतो किंवा लिहू शकतो. तसेच वाक्यामध्ये नातेसंबंध दाखवायचं असेल, नातेसंबंध सुद्धा दाखवण्यासाठी have किंवा has चा वापर करत असतो. जसा मला 2 भाऊ आहे असं जर सांगायचं असेल तर मी I have 2 brothers अशा पद्धतीनं बोलू शकतो किंवा लिहू शकतो. तर have आणि has चा वापर आपण वाक्यामध्ये कसं करायचं याच्यासाठी काही नियम लक्षात ठेवायचे आहेत. पहिला नियम म्हणजे वाक्याची रचना ही सब्जेक्ट नंतर have किंवा has आणि नंतर noun अशा पद्धतीनं करायची असते. सोपी वाक्य लिहिताना सुरुवातीला सब्जेक्ट नंतर have किंवा has नंतर noun अशा पद्धतीनं वाक्याची रचना नेहमी करायची. नंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे वाक्यात जर I, we, you, they अशी सर्वनामे आली किंवा अनेक वचनी नाव आलं तर नेहमी have लावायचं. म्हणजे I, we, you, they अशी जर सर्वनामे असेल तर यांच्या समोर नेहमी haveच लावायचं हे लक्षात ठेवा. नंतर वाक्यात जर he, she, it अशी सर्वनामे आली, वाक्यात he, she, it अशी सर्वनामे आली किंवा एकवचनी नाव आला तर लक्षात ठेवा एकवचनी नावाच्या समोर किंवा he, she, it या सर्वनामांच्या समोर नेहमी hasच लावल्या जाते. अशा पद्धतीचे नियम लक्षात ठेवून आपण वाक्यामध्ये have किंवा has चा वापर कसा करायचं हे आता समोर बघणार आहोत. तर चला आपण आता एक छोटी छोटी उदाहरणे घेऊया. पहिला उदाहरण काय म्हणते बघा. पहिल्या वाक्यामध्ये आहे माझ्याजवळ आहे. काय पहिला वाक्य काय म्हणत आहे माझ्याजवळ आहे. पहिला एक सोपा वाक्य आपण घेतला माझ्याजवळ आहे. मग माझ्याजवळ आहे असं जर इंग्रजीमध्ये लिहायचं असेल तर आपण त्याला I have असं लिहू शकतो. कधी पण I, we, you आणि they यांच्या समोर कधी पण have हाच लावला जाते. आपण मागेच बघितलेलं आहोत. नंतर आमच्या जवळ आहे अशा पद्धतीनं जर बोलायचं असेल तर आपण we have अशा पद्धतीनं लिहू शकतो. तुझ्या जवळ आहे हे जर लिहायचं असेल तर you have. त्यांच्या जवळ आहे हे जर अशा पद्धतीने लिहायचं असेल तर they have असं लिहिल्या जाते. आता पाचवं उदाहरण बघा मुलांजवळ आहे. मुलांजवळ आहे इथं मुलं हे अनेक वचन आहे म्हणून आपण अनेक वचनाच्या समोर सुद्धा अनेक वचन नाव असेल अनेक वचनी नामांच्या समोर सुद्धा आपण have लावल्या जाते म्हणून आपण चिल्ड्रन्स have असं लिहिल्या जाते. नंतर त्याच्याजवळ आहे असं जर लिहायचं असेल तर he has किंवा it has असं लिहिता येईल. सातवा वाक्य बघा तिच्याजवळ आहे. तिच्याजवळ आहे असं जर लिहायचं असेल तर आपण she has असं बोलू शकतो. नंतर आकाश जवळ आहे असं जर बोलायचं असेल तर आकाश has. आकाश हा एक नाव आहे एकवचनी नाव आहे म्हणून एकवचनी नावाच्या समोर कधी पण has लावल्या जाते म्हणून आकाश has अशा पद्धतीने आपण इंग्रजीमध्ये लिहू शकतो. ही काही सोपी वाक्य झाली छोटी वाक्य झाली. याच्यानंतर थोडी पुन्हा सोपी पण थोडी मोठी वाक्य घेऊया. बघा याच्यामध्ये अनुजला 2 भाऊ आहे. पहिलं वाक्य कसं आहे अनुजला 2 भाऊ आहे. पुन्हा एकदा वाक्याची रचना लक्षात ठेवा. पहिल्यांदा कधी पण सब्जेक्ट नंतर have किंवा has आणि नंतर वाक्यामध्ये जे काही दुसरे नाउन असेल ते नाम त्याच्यानंतर घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये पहिला सब्जेक्ट आहे कर्ता आहे अनुज. मग आपण पहिल्यांदा अनुज घेऊ नंतर have किंवा has आहे तर has. कारण has का बरं कारण अनुज हा एकवचनी नाव आहे म्हणून आपण इथं
हॅज लिहायचं आहे, एक वचनी नाव आहे म्हणून आपण त्याच्यासोबत समोर काय लिहायचं, हॅज लिहायचं. नंतर दुसरा जो नाउन आहे, दोन भाऊ, ते आपण टू ब्रदर्स अशा पद्धतीनं, अनुज हॅज टू ब्रदर्स अशा पद्धतीनं हा वाक्य लिहू शकतो. अंबिकाला दोन बहिणी आहेत, वरच्या सारखाच आपण वाक्य आहे. अंबिकाला फक्त आपला लिंग बदलवलेला आहे. अंबिकाला दोन बहिणी आहेत अशा हा जर वाक्य लिहायचं असेल तर अंबिका हॅज टू सिस्टर्स अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. अंबिका पण एक वचनी नाव आहे, एक वचनी नावाच्या समोर कधी पण हॅज लावल्या जाते म्हणून आपण कशा पद्धतीने लिहू, इंग्रजीमध्ये तोच, अंबिका हॅज टू सिस्टर्स. त्याच्याजवळ दोन पेन आहेत असं लिहायचं असेल तर आपण ही हॅज टू पेन्स अशा पद्धतीनं इंग्रजीमध्ये त्याला लिहू शकतो. त्याला ताप आहे हे आपण ही हॅज फिवर अशा पद्धतीनं लिहू शकतो. तिला एक काका आहे, बघा याच्यामध्ये सब्जेक्ट काय आहे, ती, म्हणून शी, शीच्या समोर ही, शी, इट यांच्या समोर कधी पण हॅज लावल्या जाते म्हणून शीच्या समोर आपण हॅज लिहू आणि नंतर दुसरा जो काही नाव आहे काका, तर आपण त्या नावाचा वापर करूया. कशा पद्धतीनं वाक्य रचना होईल, शी हॅज अन अंकल. चला समोर पुन्हा काही उदाहरणं घेऊ. माझ्याजवळ 10 रुपये आहे, माझ्याजवळ 10 रुपये आहे हे जर तुम्हाला लिहायचं असेल तर आय हॅव 10 रुपीज अशा पद्धतीनं वाक्यरचना पुन्हा लक्षात घ्या. वाक्यरचना करताना पहिल्यांदा सब्जेक्ट, नंतर हॅव किंवा हॅज आणि नंतर दुसरा नाउन. तर याच्यामध्ये पहिला सब्जेक्ट आहे आय, आयच्या समोर कधी पण हॅव लावल्या जाते म्हणून आय. दुसरा जो नाउन आहे तो आहे 10 रुपीज. अशा पद्धतीने आय हॅव 10 रुपीज वाक्याची रचना करता येईल. आमच्याजवळ एक कार आहे हे जर सांगायचं असेल तर वी हॅव अ कार. तुझ्याजवळ बैलगाडी आहे हे सांगायचं असेल तर यू हॅव अ बुल कार्ट अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. त्यांच्याजवळ 10 चेंडू आहेत, त्यांच्याजवळ 10 चेंडू आहेत असं जर लिहायचं असेल तर दे हॅव 10 बॉल्स अशा पद्धतीने आपण इंग्रजी वाक्यामध्ये लिहू शकतो. आणि आखरीचं उदाहरण आहे, मुलांजवळ केळी आहे. मुलांजवळ केळी आहे, इथं मुलं बघा अनेक वचन आहे म्हणून आपण अनेक वचनाच्या समोर कधी पण हॅव लावायचं, मागच्या नियमामध्ये सांगितलंय. त्या पद्धतीनं चिल्ड्रन्स हॅव बनानास अशा पद्धतीनं हा वाक्य इंग्रजीमध्ये लिहू शकतो. तर आतापर्यंत आपण काही उदाहरणाद्वारे वाक्यात हॅव किंवा हॅजचा वापर कशा पद्धतीनं करायचं हे शिकलो. याच्यानंतर आपल्याला सोडवायसाठी काही उदाहरणं दिली आहे, त्याच्यामधलं आपण एक दोन उदाहरणं सोडवून बघू. माझ्याजवळ पुस्तक आहे, माझ्याजवळ पुस्तक आहे, माझ्याजवळ पुस्तक आहे तर इथला वाक्याची रचना कशा पद्धतीनं करायची आहे, सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज लावा आणि नंतर जे काही दुसरे नाउन येत असेल त्या पद्धतीनं वाक्याची रचना करायची आहे. तर याच्यामधला पहिला सब्जेक्ट काय आहे, आय, आय आहे म्हणून पहिले आय लिहा. नंतर च्या जवळ असण्यासाठी कोणता आहे, आयच्या समोर किंवा आय, वी, यू, दे यांच्या समोर नेहमी कोणता हॅवच लावायचं असते, त्याच्यामुळे आपण आयच्या समोर हॅव लावू. आणि पुस्तक आहे, पुस्तक आहे, पुस्तक आहे म्हणून आपण काय करू, दुसरा नाउन लिहायचा आहे म्हणून अ बुक, माझ्याजवळ पुस्तक आहे अशा पद्धतीची वाक्यरचना करता येईल. आमच्याजवळ आंबे आहेत, आमच्याजवळ आंबे आहेत, आमच्याजवळ आंबे आहे असं लिहायचं असेल तर आमच्यासाठी वी, सब्जेक्ट, वीच्या समोर नेहमी काय येते, आय, यू, दे यांच्या समोर नेहमी हॅव येते म्हणून हॅव. आणि आंबे दुसरा नाउन कोणता आहे, आंबे, तर आंब्यासाठी मँगो अनेक वचन आहे म्हणून मँगोज, मँगोज अशा पद्धतीने आपण वाक्यरचना करता येईल. बाकीचे वाक्य आपण स्वतः घरी सोडवा आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरे पाठवा, मला नक्की आवडेल. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. धन्यवाद.